गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। वक्तुम् अर्हस्य शेषेण दिव्या यात्म विभूतयः याभिर्विभूतिर्लोकान् निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि। कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंतोसी भगवन्मया। भगवंता, ज्या विभूतीच्या द्वारा या त्रैलोक्याला तू व्यापून आहेस, त्या आपल्या संपूर्ण दिव्य विभूती मला सांग। हे योगेश्वरा, तुझे अखंड चिंतन करण्याकरता मी तुला कोठे कोठे जाणावे व कोणत्या कोणत्या पदार्थांच्या ठिकाणी माझ्याकडून तू चिंतीला जाण्याजोगा आहेस। हा अर्जुनाने केलेला प्रश्न आहे की मी तुला कुठं कुठं बघू आणि कसा कसा बघू की जेणेकरून मला तुझं चिंतन करता येईल। आता हा सगळा विषय आहे ना, हा सगळा विषय अर्जुनाला खर तर भगवंतानी प्रकृती पुरुष सांख्ययोग याचा अभ्यास केला आहे असं गृहीत धरून आतापर्यंत सांगितलं। परंतु शेवटी अर्जुन हा क्षत्रिय आहे, लक्षात घ्या। तो काही ब्रह्म जाणणारा असा जाणीवेतला नाही, त्यामुळे त्याचा हा प्रश्न आहे। मूलतः ज्यांनी अभ्यास केलेला असेल हे थोडस भक्ताच्या दृष्टीने बरोबर आहे हा प्रश्न, परंतु ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतनं जेव्हा तुम्ही विचार करता, भले त्याला ब्रह्मज्ञान नसेल, म्हणजे तो आत्मज्ञानी झाला नसेलही असं गृहीत धरा, पण एकदा आपल्याला संपूर्ण विश्व कसं निर्माण झालेलं आहे हे जेव्हा एकदा आपल्या बौद्धिक आवाक्यात येतं, असं म्हणत नाही अनुभवाच्या आवाक्यात, तेव्हा असं लक्षात येतं जेव्हा की हे जे विश्व निर्माण झालेलं आहे हे ईश्वरातूनच निर्माण झाले आहे आणि या विश्वात ईश्वराशिवाय दुसरं काही नाहीच। हा खरं मूळ सिद्धांत आहे ना। आणि मग परत विभूती म्हणजे वेगळं काय असा प्रश्न, अर्थात या विभूती तू म्हणून तू जाण असं भगवंताने विश्लेषण केलेलं आहे या अध्यायात, नाही असं म्हणायचा भाग नाहीये मला। परंतु जेव्हा भगवंत सांगतायत की मी सर्वत्र आहे आणि माझ्यापासूनच सर्व निर्माण झालेला आहे, हा फार मोठा उहापोह आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। पण तरी हा प्रश्न तो विचारण्याचं खरं कारण नाही भगवंताला। इट्स अ सॉर्ट ऑफ व्हॉट आय कॅन से, इट्स अ सॉर्ट ऑफ इन्सल्टिंग टू समबडी एल्स। अरे मी तुला सांगितलंय सगळं आणि तू परत मला तेच विचारतोय की यातलं काय काय मी तुम्हाला, मी म्हणतो सगळं मी म्हणून समज ना,
असं जेव्हा सांगून झालेलं आहे तरी सुद्धा भगवंत त्याच्या प्रश्नाला, कारण प्रश्न करणाऱ्याचा मान राखून, कारण त्याच्याकडनं पुढचं काम परत करून घ्यायचंय. लक्षात घ्या, म्हणजे भगवंत हे किती डिप्लोमॅटिक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आता समजा नाराज केलं त्यांना, नाही तुम्हाला नाही ना इंटरेस्ट, द्या सोडून चल, असं नाही केलेलं. दिस इज सॉर्ट ऑफ डिप्लोमॅटिक ऍक्शन कृष्णाची इथं दिसते असं मला वाटतं. म्हणजे थोडं जर अंतरंगात गेलं तर आपल्या लक्षात येईल की, कारण एवढं विश्लेषण झाल्यानंतर तुम्हालाही समजा कोणालाही आता प्रश्न विचारला की ईश्वर कुठं आहे, तुम्ही काय म्हणणार, तो सर्वत्रच आहे. मग तो सर्वत्र आहे म्हणजे सर्व ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या विभूतीच नाहीत का? पण या प्रश्नापाठीमागचं त्याचं गणित काय होतं ते आता अर्जुनाच्या जाणीवेत गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये. त्याचं कारण परत असं घडतं, अर्जुनाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असणार आहे हाही विचार करा. कारण कृष्णाने सरळ उत्तर दिलेलं आहे. कृष्णाच्या मनात जे माझ्या मनात आलं ते काही कृष्णाच्या मनात आलेलं नव्हतं त्यावेळेला, आहे की नाही? त्यालाही काही कारण असेल. आणि अर्जुनाच्या मनात सुद्धा हा प्रश्न का आला तो तर तसा म्हणा तर व्यावहारिक दृष्ट्या द्रष्टा होता. पुढे काय घडवायचं आहे, घडवायचं आहे का आणि काय घडू शकतं या दोघांचाही अंदाज त्याला होता. म्हणून कृष्ण एका बाजूला म्हणतोय मी सर्वत्रच भरलेला आहे, पण अर्जुन तर असं तर काही म्हणू शकत नाही की, म्हणजे जसं त्या प्रल्हादाला विचारलं त्याच्या वडिलांनी या खांबात आहे का, बरोबर की नाही, असेल तर दाखव. म्हणजे अर्जुन हा राक्षसी वृत्तीचा नक्कीच नव्हता. त्यामुळे त्याने विचारलं, प्रश्न कसा विचारला, डिप्लोमॅटिकली विचारला की तू म्हणतोय एका बाजूला की तू सर्वत्र भरलेला, सर्वत्र तूच आहेस, पण नेमकं तुला जाणण्यासाठी कुठल्या गोष्टींचं मी चिंतन केलं, बघा, कुठल्या गोष्टीचं मी चिंतन केलं तर तू मला समजू शकशील. प्रश्नाचा रोख त्याचा खूप वेगळा आहे. म्हणून विभूतीच्या द्वारा त्रैलोक्याला तू व्यापून आहेस हे मान्य केलंय त्यांनी, आहे की नाही? त्या आपल्या संपूर्ण दिव्य विभूती मला सांग की हे योगेश्वरा, तुझे अखंड चिंतन करण्याकरता मी तुला कुठे कुठे जाणारे, म्हणजे मी नेमका कसा कुठल्या कुठल्या वस्तूत तुझा विचार करावा हे तुम्हाला सांग. कोणत्या कोणत्या पदार्थाच्या ठिकाणी माझ्याकडून तू चिंतीला जाण्याजोगा आहेस. खर तर ईश्वराचं चिंतन हे कुठल्याही वस्तूत होऊ शकणार नाही, आहे की नाही? आपण जर एक विचार केला या गोष्टीचा की माणूस म्हणून आपण आहोत आणि माणूस म्हणून हा संपूर्ण 36 तत्वांचा देह आपला तयार झालेला आहे, आणि ही सर्व तत्व जी आपल्यात आली ती आली कुठून? ती आली ती आपल्या आत्म्यामधनं. विचार, कारण आत्मशक्तींच्या जाणीवेतनं शरीराची धारणा झाली. समष्टीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तत्वरूपानी ईश्वरी शक्तीची स्थापना झाली. तीच समष्टी चित स्वरूपामध्ये व्यष्टी स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आली. तर त्या व्यष्टी स्वरूपात यायला ताकद कोणी दिली? आत्म्याने दिली. म्हणून आत्मचैतन्य आल्यानंतरच जीवात्म्याचा खेळ सुरू झाला, शरीर बांधणीचा, आहे की नाही? म्हणजे प्रकृतीचा खेळ सुरू झाला. त्यामुळे हे शरीर त्या 36 तत्वांनी बनलं.
याच्यामध्ये विशेष भूमिका कशी झाली की याच्यामध्ये मन बुद्धी या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या बुद्धीमध्ये एक शक्ती अशी आली की ती स्वतःचा शोध घेऊ शकते. त्याला आत्मशोधाची शक्ती अशी म्हटलं जातं. म्हणून माणूस आणि इतर योनीतले जे सर्व जीव आहेत त्यांच्यामधला हा फरक आला. इतर जीवांमध्ये ही बुद्धीच नाहीये, फक्त मानवामध्ये ही बुद्धी आहे आणि मानवी शरीरामध्येच अशी ताकद आहे, या साच्यामध्येच अशी ताकद आहे आपल्यामध्ये की आपण ईश्वराला त्याच्या अतिमानसिक जाणीवेमध्ये, त्या जाणीवेमध्ये ते अतिचेतन स्वरूप महाशून्य अवस्थेमध्ये आपल्यामध्ये आपण स्थायी करू शकतो, ज्याला आपण देही ब्रह्ममयो भवेत असं म्हणतो. बरं, म्हणजे हे एक अनन्य साधारण अशी एक शारीरिक व्यवस्था प्रकृतीने माणसाला दिलेली आहे आणि ही स्थूल प्रकृती पण तेवढीच समर्थ आहे की जे चैतन्य आपल्यात पचवू शकते. कारण त्याचं उदाहरण असं की स्वतः ईश्वर या शरीरात अवतार घेऊ शकतो. भगवंत स्वतः शून्य, निशून्य आणि महाशून्य या तिन्ही जाणीवे सगट या शरीरात स्वतःला स्वस्थ जगून दाखवू शकतो. शरीराची अनन्य साधारण महत्ता आली नाही का याच्यामध्ये? हा साचा कसा बनला गेला असेल, त्याचं महत्व किती जाणतेने आपण समजून घेणं गरजेचं आहे, जे आपण वाटेल तसं वापरतो. आणि त्याच्यामध्ये मन बुद्धी आहे. आता मन बुद्धीचा विकास यंत्रणा जी आहे त्याच्यातनं तुम्ही बुद्धी कितीही विकसित करत जा तर तरी तुम्हाला ईश्वराची जाणीव, ईश्वर कुठं आहे, बुद्धीच्या अगदी अग्र टोकापर्यंत जरी आपण विचार केला तरीही तो त्या विचाराच्या पलीकडे. तर्काने जाणू शकाल पण बुद्धीत आणू शकणार नाही, असं ईश्वराचं सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप आपल्याला आपल्या मनबुद्धीच्या मार्फत समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे समजून घ्यायचं म्हणजे काय, त्याच्यासाठी चिंतनाची गरज आहे. म्हणून मी कुठल्या गोष्टीचं असं चिंतन करू की जेणेकरून मला तू सर्वत्र भरलेला आहेस असं कळेल. कारण ईश्वराचं मूळ सत्य स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, याच्यामध्ये दोन स्थिती आहेत. तो दोन प्रकारे प्रगट झालेला आहे. ईश्वर तसं पाहिलं तर ईश्वर दोन प्रकारे प्रगट झालेला दिसतो. एक विश्वात प्रगट झालेला दिसतो आणि एक व्यक्तीमध्ये प्रगट झालेला दिसतो. व्यक्ती म्हणून मानवाच्या शरीरात तो प्रगट झालेला दिसलेला आहे, दिसू शकतो. म्हणून ईश्वराच्या व्यक्ततेच्या दोन सगुणात्मक खुणा, एक हे विश्व आहे आणि व्यक्ती म्हणून आहे. म्हणून व्यक्ती सापेक्ष जाणीवेतनं विश्वातील परम सापेक्ष सगुण भूमिकेतनं ईश्वराच्या निर्गुण भूमिकेला कसं समजून घेऊ, असा प्रश्नाचं स्वरूप तयार होतो. कारण आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये अंतर काय आहे, मध्ये काय आहे, फक्त विश्व आहे.
बाकी काय आपल्यामध्ये आणि ईश्वराच्या मध्ये काहीच नाही, तेवढंच आहे. हा तर विषय असाच आहे ना हा. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला हे समजून घेता यायला पाहिजे की या विश्वाच्याच आधाराने म्हणून सगुणाच्या आधाराने निर्गुण भूमिका तयार करावी. पण भूमिका निर्गुण साध्य करता यायला पाहिजे. सगुणात रमणे नव्हे, एक लक्षात घ्या. म्हणून सगुणात रमण्यासाठी सगुण नाहीये, निर्गुणात जाण्यासाठी सगुण आहे. हे समजलं पाहिजे. हा विचार आहे त्याच्या पाठीमागचा, आणि हा विचार अत्यंत प्रगल्भ असा विचार आहे. त्यामुळे जी तुझिया विभूती आगविया परिव्यापिती शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मध जी ही विभूती यया समजता लोकांते व्यापूनी आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगट करी. जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणून सदा चिंतावे जरी तूची म्हणो आगवे तरी चिंतनाची न भरे. देवा दिव्य शक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात. बरोबर. ज्या विभूतीने या सर्व त्रैलोक्याला तू व्यापून आहेस त्यापैकी मुख्य व नामांकित अशा ज्या असतील त्या आपण मला सांगा. देवा मी तुला कशा रीतीने जाणू शकेन, काय जाणून सर्वता तुझे चिंतन करता येईल हे सांग. सर्व तूच आहेस असे समजले तर चिंतनच होऊ शकत नाही. प्रॉब्लेम आलं का लक्षात. म्हणून विभूती योगाच भूमिका अर्जुनाची काय होती, कशी होती ती ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे विशद केलेली आहे. आता लक्षात. विस्तरेणात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूय कथय तृप्तिहिं शृण्वन्तो नास्ति मे अमृतम. हे जनार्दन आपले योग सामर्थ्य म्हणजे बहुरूप होण्याचे सामर्थ्य व विभूती यांचे विस्ताराने वर्णन करून पुन्हा सांगा. तुमच्या वचनामृतांचे कितीही श्रवण केले तरी माझी तृप्ती होत नाही. आता याची काही तृप्ती व्हायला तयार नाही. आणि इकडे तर लढाईची तयारी लोक समोरून पडलेली आहे. आणि अध्याय चाललाय 10वा. अजून कुठे घेऊन जायचंय विचार करायला पाहिजे. तर भगवंतानी त्याच्या या भूमिकेबद्दल म्हणजे पण अर्जुन इथे एक समजतो आहे की ईश्वराचं योग सामर्थ्य म्हणजे कुठलं आहे बघा. ईश्वराचं योग सामर्थ्य की ज्याच्यातून त्याचं ऐश्वर्य तो दाखवतो. म्हणून ब्रह्म साम्राज्यातला ऐश्वर्य योग हा ईश्वराचा योग असतो. लक्षात घ्या. कारण ही जस्ट मॅनिफेस्ट द थिंग्स. लक्षात घ्या. म्हणून त्याचं मॅनिफेस्टेशन जे चालतं ते त्याच्या योग जाणीवेतनं चाललेलं असतं की जिथं त्याच्या अतिमानसिक जाणीवेचा संबंध येत नाही. म्हणजे योगाची व्याख्या परफेक्ट होते की नाही बघा. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. मग ईश्वर योग करतोय ना. मग ईश्वर योग कसा करतो आहे त्याच्या अतिमानसिक जाणीवेतल्या चित्ताची समत्वाची जाणीव अजिबात बिघडलेली नाहीये. तो सगळ्यात असून सगळ्यांच्या परे आहे. आणि आपण काय कर्म करू शकू त्यापेक्षा अतिशय सुंदर, अतिशय नेटकं, अतिशय देखणं आणि अतिशय अपूर्णत्वातलं पूर्णत्व आणून सर्व रसयुक्त जाणीवेतलं सौंदर्य तो त्याच्या कलाकृतीमधनं स्वतःलाच अर्पण करत असतो.
म्हणून बाकी कोणासाठी जगण्याची काही गरज नाही या जगात. लक्षात ठेवा, माणसाला जर जगायचं असेल तर त्यांनी स्वतःसाठी जगून बघावं. नाही तर जगतोय म्हणून जगतोय अशी भूमिका तयार होते. तुम्ही इतरांसाठी जगायला लागलात की काही नाही, कारण त्या व्यक्तीचं आपलं फाटलं की लागेल आपल्यात विफलता येते. याच कारण आपण आपल्यासाठी जगत नसतो. ही विफलता यायचं कारण काय? कारण आपल्या जगण्याचा मार्ग असतोय की आपण दुसऱ्यासाठी जगतो. दुसरा आहे किंवा नाही, इट मेक्स नो डिफरन्स फॉर मी. आय एम लिव्हिंग माय ओन लाईफ. ईश्वर असा जगत असतो. म्हणून किती लोक गेली, किती मेली, किती जन्माला आली, राम डझंट केअर. पांडुरंगाला काही घेणं देणं नाही. म्हणून ही जी त्याची मानसिकता आहे, समत्वाची जाणीव आहे, तरीही त्याच्या जाणीवेतनं जे जे कर्म तो घडवतो ते चांगलं वाईट सर्व तोच करत असतो. आपणच निर्माण केलेली मुलं आपणच मारायची, एक निगृण आहे ना, हे निगृण आहे. म्हणून ते सर्वात विचित्र कर्म असत. सर्वात विचित्र कर्म जे आहे ते आहे. तुकारामाला एवढं दुःख का झालं की देवाला आळवत बसवावं लागलं, 15 दिवस उपास करावे लागले, देवाला शेवटी त्याचा हट्ट पुरवावा लागला. कारण त्यांनी तयार केलेलं कर्म जे होतं ते इंद्रायणी बुडवलं गेलं आणि ते त्याचं बाळ होत. पण आता इथं दुसरा विचार येतो ना. आता तुकारामाची अवस्था, त्याची ती भूमिका, त्याच्याशी कंपॅरिझन करायचं नाही. परंतु आपल्याला आपण निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा रस नसावा असं ईश्वर सांगतोय. बरोबर आहे की नाही? आणि ईश्वराला जे ब्रह्मज्ञान द्यायचं आहे सगळ्या जगताला, ते वेद जाणीवेतनं, उपनिषदांच्या जाणीवेतनं त्यांनी प्रत्येकाच्या आतमध्ये भरून ठेवलेलंच आहे ना. मग ज्याचा तो बघेल ना, माझ्या ग्रंथांची गरजच काय. आता ही भूमिका कशी? हे खूप तौलनी आणि विवेकाने घेण्याच्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, याच्यात खूप मोठं चिंतन आहे. आणि या गोष्टीमधूनच माणसाला आपल्या आध्यात्मिक मर्यादांच्या अभिव्यक्तीला सामोरं जावं लागतं असं म्हणतो. म्हणून आपण जीवन जगत असताना ज्या आता यांनी म्हटले की तू विभूती सांग, त्याचं चिंतन मी करीन. बरोबर आहे. आपण कुठली विभूती धरली? आपण ज्ञानेश्वरी हीच विभूती बघू. आपण जास्त हुशार का काय मला माहित नाही. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ गळा चलो हो जाने दो असा भाव धरला आणि आपल्या जीवनाला त्याला सामोरं करायचा प्रयत्न केला आपण. म्हणून हे चिंतन विभूतीच्या जाणीवेतनं आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा. अशा टाईप मधनं आपल्याला जावं लागतं. पण कधी ना कधीतरी ज्ञानेश्वरी संपवावीच लागली. पण ज्ञानेश्वरी संपली तर मग काय आपण उपास धरणार का? तसं नाही करता येणार. म्हणून आपल्याला आपल्या बंधनात सुद्धा ठेवता यायला पाहिजे. म्हणजे ईश्वराच्या अप्रतिम जाणीवा अति मानसिक शक्तीच्या जाणीवेतनं आपल्या मानसिकतेचा विचार सुरू होऊ शकतो. कारण शेवटी आपल्या मानसिकतेला त्याच्या मानसिकतेशी जुळवणं
हा खरा भक्तियोग आहे. भक्तियोग कसला? ज्ञानेश्वरांनी सांगितलं, जे जे भेटेल त्या भूत त्यासी मानी भगवंत, हा भक्तियोग नक्कीच आहे, हा भक्तियोगच आहे. पण त्यासाठी मी काय करायला पाहिजे? माझी मानसिकता ईश्वराच्या मानसिकतेशी मी जुळवतो, तो माझा भक्ताचा भक्तियोग होतो आणि त्याचा परिणाम साधला जातो. तो परिणाम असा घडतो की जे जे भेटेल भूत त्यासी मानी भगवंत. पण त्या अगोदर जे करतो ती साधना ती साधना असते. म्हणून या मानसिकतेत आपल्याला शिरता यायला पाहिजे. असो म्हणून मागा भाव जैसे आपले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. जया जया भावाची ठाई, तू ते चिंतिता मज सायास नाही. तो विवळ करूनी देई योग आपला. म्हणून मागे जसे आपण संक्षेपाने आपले भाव सांगितले, तसेच आता विस्ताराने एक वेळ पुन्हा सांगा. ज्या ज्या भावाचे ठिकाणी तुझे चिंतन करणे मला सोपे जाईल, तो आपला योग मला स्पष्ट करून सांगा. म्हणून त्याला योग म्हटले. कारण ईश्वराने निर्माण केलेला असल्यामुळे तो ईश्वराचा योग होतो. आपण सुद्धा ईश्वराच्या योगाच्या जाणीवेतले आहोत. म्हणून आपण आपला योग करून ईश्वराच्या जाणीवेत जायचा प्रयत्न. योग का शिकायचा? योग म्हणजे योगा म्हणत नाहीये मी. योग म्हणजे साधना कशासाठी करायची? ती यासाठी करायची की मला ईश्वराच्या योगाशी माझा योग जुळवायचा. बरोबर? ईश्वराच्या योगाशी माझा योग जर जुळवायचा असेल तर मला काय करावं लागेल? ईश्वर कसा योग करतो? तो कुठल्या मंत्रात्न करतो? तो त्याचा संकल्प मंत्र जो आहे, त्या संकल्प मंत्रातून सर्व योग करतोय. कारण त्याची मानसिकता तशी आहे. मग माझ्या मानसिकतेमध्ये तो संकल्प आहे का? माझ्या मानसिकतेमध्ये मी ब्रह्म आहे हा संकल्पच नाहीये. प्रॉब्लेम इज देअर. लक्षात आलं का? माझ्या मानसिकतेतला संकल्प हा वेगळाच आहे कुठला तरी. मी कुठल्या तरी देवाला मानत असतो, मी कुठल्या तरी देवीला मानत असतो, मी कुठल्या तरी म्हणजे माझ्या मनाच्या संकल्पामध्ये कायम विविध लोक येत असतात जे माझ्यापेक्षा उच्च आहेत. थोडक्यात बरोबर आहे की नाही? मी इंजिनियर झालो का झालो? कारण माझ्या डोक्यामध्ये कोणतरी इंजिनियर माणूस असणार. एखादा माणूस मिलिटरीत जातो, एखाद्या माणसाला काय डॉक्टर व्हायचं असतं. हे का असतं? आणि त्याच्या संकल्पात ते आहे. म्हणून मनाच्या संकल्पावरतीच माणूस कसा असणार आहे हे ठरतंय. म्हणून मनाचा संकल्प ईश्वराच्या संकल्पाशी जुळायला लागला तर आणि तरच अध्यात्म घडतं, परमार्थ घडतं. इतकं सिंपल आहे गणित खरं तर. पण आपण त्या उगाच आपल्या बुद्धीने कॉम्प्लिकेटेड करून टाकलेलं आहे. पण आपल्या बुद्धीने चालू नका. संत कुठल्या बुद्धीने चालले, कुठल्या साधनेने चालले ते बघा. त्यामुळे संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो जो कृष्णाने सांगितला आहे आणि ज्याच्यातनच कृष्णाने अवतार घेतलेला आहे, ज्याच्यातनच संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे, तो संकल्प आणि आपल्या मनाचा संकल्प जुळणं प्राथमिकपणे हे महत्वाचं आहे. भले आपलं मन
भौतिकात असेल, जडत्वात असेल, जडाश्रित मन असेल, प्राणमय जाणीवेत असेल, परंतु त्याचा संकल्प सोहम हा आहे का नाही हे तपासणं गरजेचं आहे. यामुळे सोहम साधनेला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. कारण ही सुरुवात अशीच करावी लागणार. जडामध्ये तर आपण आहोतच, प्राणामध्ये तर सर्व गोष्टी विविध भरलेल्याच आहेत. आपल्याला एखाद्या दैवताची आवड असते, ती आवड म्हणून सगुणाचा आधार आहेच, बरोबर आहे. पण त्यांनी आपण खऱ्या साधनेला सुरुवात करतो आहोत का, हा विचार करता यायला पाहिजे. म्हणून खरी साधना नेमकी कुठं सुरू होते हे कळणं आणि आपण कुठल्या टप्प्यावर आहोत हे जाणणं ही खूप, म्हणजे शिडी समोर आहे आणि अजून एका पायरीवरही चढलो नाही. कळलं कळलं मला कळलं कळलं मला कळलं कळलं आणि वरती पावलं टाकायला तयार नाही. शिडी दिसतेय ना, हेच तर करायचंय, हेच तर सांगितलंय करून नाही करायला. अरे पण चढायला सांगितलं हे कुठं करतोय? चढायचा प्रयत्नच नाहीये, नुसतंच माहितीये, असंही चालणार नाही. या सगळ्या गोष्टी आहेत बघा. कारण मन तिथं चढवायचंय, लक्षात घ्या. ती लॅडर मनाने चढायची. साधना म्हणजे काय? आपण म्हणतो ज्योतिर्मयी मार्ग. हो, ज्योतिर्मयी जरूर आहे, पण तो ज्योतिर्मयी का आहे, कसा आहे, त्यात मी नेमकं मार्ग आहे म्हणजे चालायचं का नाही चालायचंय, तर नुसतं हो ज्योतिर्मयी मार्ग आहे नाही का, छान आहे, मस्त ज्योत आहे का, मस्त असं रामून बघायचंय का, काय म्हणजे विचार काय आहे आपला, हे सगळं आपल्या चिंतनाचा विषय व्हायला पाहिजे. असो म्हणून ज्या भावाचे ठिकाणी तुझे चिंतन करणे मला सोपे जाईल, तो आपला योग मला स्पष्ट करून सांगा. आणि पुसलिया जी या विभूती त्याही बोलाविया भूतपती, एक मनसी जरी पुढती काय सांगो. आणि देवा आपल्या ज्या प्रधान विभूती सांगा म्हणून मी प्रार्थना केली त्याही मला सांगा. येथे कदाचित असे म्हणाल की पुन्हा पुन्हा काय सांगायचे आहे. बघा मी म्हटलं ना तुम्हाला, तो प्रश्न जरी बरोबर विचारला कृष्णाला, बरोबर आहे की नाही. अरे प्रधान विभूती सांगा म्हणाला तो, म्हणजे त्याला माहितीये की सर्वत्रच ईश्वर भरलाय, पण प्रधान काय, त्यातलं महत्वाचं काय ते तुम्ही सांगा असं म्हणते. तरी हा भाव म्हणा झणे जाय हो जनार्दना, पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणवे जेवी. जे काळकुटाचे सहोदर हे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. देवा जनार्दना अशी तुझ्या मनात कदाचित कल्पना येईल, पण प्रकृतीजन्यही अमृत प्यायला मिळाले असता जसे कोणाच्याने नको म्हणवत नाही. जे अमृत काळकुटाचा भाऊ होय, मृत्यू येऊ नये म्हणून ते इंद्रादी प्याले, तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. आता हा विषय जरा वेगळा घेतलाय त्यांनी, म्हणजे काळकुट आणि अमृत याचा विषय घेतलेला आहे. की ब्रह्मज्ञान घेतलं, अमृत प्यालेले इंद्र वगैरे लोक देव देवता म्हणतात, त्या सुद्धा एका दिवसात म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, असं का लक्षात, 14 इंद्र तयार होतात. कारण तो स्वर्ग लोकातली आहे ती गोष्ट, लक्षात घ्या. म्हणून ते अमृत काय माझ्या उपयोगाचं नाही, ते काळकुट अमृतच काळकुट होऊन आलं ना, म्हणजे अमृतच काळकुट झालं असं झालं ते. असो म्हणून ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रस, जया वायाची अमृतपणाचा आभास, तयाच्याही मिष्टांश जे पुरे म्हणून देती. तया पाबळ्याही येतुलेवरी, गोडीयेची आती थोडी, मग हे तव अवधारी परमामृत साचे. असा कोणी एक क्षीर समुद्रात निघालेला जो रस, त्याच्या ठिकाणी व्यर्थच अमरपणाचा भास आहे, पण त्याची ही गोडी पुरे
असे म्हणू देत नाही. अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे. मग पहा, हे तर खरोखर परमामृतच आहे. म्हणजे ते अमृत सुद्धा इंद्राला मरणोन्मुख करत, असं म्हणू आपण, आहे की नाही. परंतु हा याचा तू जे मला सांगणार आहे त्याच्या चिंतनातनं मी तुझ्यापर्यंत, म्हणजे काय म्हणतो त्यांनी शब्द वापरला, खरोखरच परमामृतच, म्हणून त्याला शब्द वापरला त्यांनी परमामृत. म्हणजे अमृतापेक्षाही पुढचं अमृत जे परमस्थितीपर्यंत जाऊन पोचत करतं असं. म्हणून अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे. मग पहा, हे तर खरोखरच परमामृत आहे. जे मंदाराच न ढाळिता, क्षीरसागर न डबुळता, अनादि स्वभावता आयते आहे. जे स्त्रवेना द्रवे नव्हे बद्ध, जे स्त्रवेना द्रवे नव्हे बद्ध, जेत नेणीदती रसगंध, जे भलतयाही सिद्ध आठवलेची भावे. या परमामृता करिता मंदाराचलाला फिरवावे लागले नाही, बरोबर. पण हा जो संपूर्ण अमृताचा प्रवास आहे याच्यामध्ये मंदार पर्वत जो आहे तो फिरवला गेला ना, आणि त्यातनं अमृत बाहेर आलं वगैरे, तर तो फिरवावा लागला नाही. क्षीर समुद्राला डुबळावे लागले नाही. हे अनादि स्वाभाविक व सिद्ध आहे. जे पातळ नाही, घट्ट नाही, ज्याच्या ठिकाणी रसगंधादी गुणही नाही, वा जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे, असा कोणालाही अनुभव येतो. त्यामुळे हे जे अमृत आहे, हे अमृत म्हणजे काय, असं कुठेतरी लिक्विड रस आहे आणि तो प्यायचा आहे वगैरे असं काही नाहीये. म्हणून याला ज्ञानामृत म्हटलं जात. म्हणून ते एक काव्य बघा, त्या संतांचं नाव नाही आठवत, पण तो म्हणणारा गायक आहे, जलसे पतला क्या है, जलसे पतला कौन है, हा, जलसे पतला ज्ञान है म्हटलं, आहे की नाही. कौन भूमी से भारी. बरोबर. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी ज्याला ज्ञान पात्र म्हटलेलं आहे सर्वात, कारण ते इतकं सूक्ष्म होत जातं, इतकं सूक्ष्म होत जातं की शेवटी ते ज्ञान सुद्धा संपून जातं, तरी सुद्धा ज्ञान ज्याच्यातून तयार होतो तो शिल्लक असतो. म्हणून ते अमृतपान जे आपल्या आतमध्येच बसलेलं आहे, आलं का लक्षात, ते ज्ञान असं म्हणताय. म्हणून ज्याच्या ठिकाणी रसगंधादी गुणही नाहीत, वा जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे, असा कोणालाही अनुभव येतो, ते आत्मज्ञान असं. लक्षात. ज्याची गोठीची ऐकत खेऊ, आगवा संसार होय वाहू, बळिया नित्यता लागे येऊ आपण पेया, जन्म मृत्यूंची भाख हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोची लागे, मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे, पुढे म्हणू न शके. म्हणून या परमामृताचे नुसते वर्णन ऐकतात सर्व संसार खोटा ठरतो व आपला विनाशीपणा जाऊन बळेच आपल्या ठिकाणी नित्यता धर्म येतो. नित्यता धर्म येतो. नित्यता म्हणजे आपण अनित्य नाही आहोत, आपण अमर्त्य आहोत, आपण अमर आहोत, या भूमिकेमध्ये सहज माणूस येतो. मृत्यूची भीतीच निघून जाते ज्या ज्ञानाच्या जाणीवेत, ते ज्ञान. जन्म मरणाची भाषा निशेष नाहीशी होते व आत बाहेर परम सुख वाढू लागते. सुदैवाने या परमामृताचे सेवन झाले असता ते आपणच होऊन राहते. असे हे परमामृत तू मला पाजित असताना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही.
त्याने स्पष्ट करून टाकलं. त्याच्यामुळे मी आता हे पुरे वगैरे असं काही म्हणू शकत नाही, तू मला अजून सांग. कारण अर्जुनाला आता हे पूर्ण माहिती झालेलं आहे. तो आता ऍक्च्युली हा जो प्रश्न तो विचारतोय ना, हा प्रश्न त्याला कृष्णाला ओपन करण्यासाठी विचारतोय असं म्हणू पाहिजे असेल, की जेणेकरून मी तुझं चिंतन सातत्याने करू शकीन यासाठी तू मला हे सांग, आणि तुझं स्वरूप अनायसे प्रगट होत जाईल आणि तुझ्या तोंडातनं ते सातत्याने प्रगट होत जाईल अशी ती गोष्ट होते. आणि त्याच्यानंतरच पुढे मग विभूती, त्याचा प्रश्न तिथं थांबला नाहीये ना, मग त्याच्यानंतरच पुढे तो त्याला म्हणतो हे झालं सगळं खरंय, म्हणजे आता त्यांनी खरं चिंतन करायला पाहिजे की नाही. पण तो तसा करत नाही. अर्जुनही फार हुशार असतो. तो म्हणतो नाही हे झालं सगळं ठीक आहे, पण मग तुझं खरं स्वरूप आता दाखव. हे जर त्यांनी दहाव्यांदाच विचारलं असतं तर काही चुकलं असतं का? कृष्णाने दाखवलं नसतं का? ऐक, पण कशा स्टेप्स मधनच जावं लागतं तुम्हाला, हे त्याच्यामधनं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे स्टेप अप होणं आहे लक्षात. म्हणजे ज्याला आपण डिसेंडिंग म्हणतो ना, डिसेंडिंग आणि असेंडिंग आहे की नाही. तर हा जो काही डिसेंड नाही वरनं खाली येतो, असेंडिंग चालतंय. म्हणून हे असेंडिंग ज्या जाणीवेतनं होत जातं आणि तो तिथं आहेच. पण तुम्ही जेव्हा अशा प्रकारे असेंड होत जाता तेव्हा तुमची 4 पावलं जेव्हा जातात, आता 4 पावलं म्हणजे काय त्याचा विचार, तेव्हा तो पटकेने खालीच येतो. पण तुम्ही 4 पावलं तर चाला, मग ती 4 पावलं म्हणजे आपलं स्वाधिष्ठान चक्र, आपला त्रिगुणाच्या जाणीवेत असणारी मणिपूर, अनाहत आणि विश्वसुप्त, या 4 पावलांमध्ये तुम्ही चाला. आउटपिटी आला की तुम्ही त्याच्यासारखे झाला, संपला विषय. तो घेऊनच येतो, तो येतोच मग तुम्हाला. अशी भूमिका साधकाला ठेवावी लागते. म्हणून तो जो शंखाचा जो नाद सुरू होतो, तो आपण विषय घेतला मगाशी, तो शंख हा आतून असा करावा लागतो, तो नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत. म्हणून सोहम ध्वनी असे खेळत ते साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी. स्वामींनी थोडक्यात सर्व ज्ञानेश्वरी सांगून टाकली बघा. थोडक्यात ज्ञानेश्वरी सांगितलेली, पण ज्ञानेश्वरी अभ्यास केल्यानंतर कळतं हे थोडक्यात कसं काय सांगितलं तुम्ही. असं असो. तो तुझे नामची आम्हा आवडी, वरी भेटी होय आणि जवळीक जोडी, पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे नी. भगवंता तुझे नावच तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटते. त्यातही पुन्हा तुझे दर्शन होऊन नित्य सान्निध्य आहे. त्यात पुन्हा प्रेमाने गोड गोड गोष्टी तू सांगतोस. बरोबर. आता हे सुख काही सयासारिके, काही निर्वचेना मद परितोखे, निर्वचेना मद परितोखे. बर, तरी तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो. पुनरुक्ती झाली तरी चालेल. हा का सूर्य काय शिळा, अग्नी म्हणू येत आहे ओविळा, का नित्य वाहतया गंगा जळा, पारसे पडासे. आता हे होणारे सुख कशासारखे आहे हे मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने काही सांगता येत नाही. पण एवढे मात्र मला सांगता येते की तुमच्या मुखाने तेच ते सांगितले गेले तरी ते गोडच लागते. भगवंता सूर्य शिळा होतो काय, अग्नीला ओळा म्हणता येते काय, नित्य वाहणाऱ्या गंगा जळाला पारोसे पण असते काय. आणि ती उदाहरणं दिली आहे, सहज समजण्यासारखी आहे.
त्याच्यामुळे हे नित्य नूतन अशा स्वरूपाचं सृजन जाणीवेतलं अशी ही भूमिका आहे. म्हणून हे सर्व सात्विक ज्ञान या भूमिकेत जात. म्हणून याला सात्विक ज्ञान यज्ञ म्हणतात. कारण या सात्विकतेतनं ईश्वराच्या जाणीवेत माणूस जाऊ शकतो. म्हणून रजोगुणी ज्ञान, सत्वरजतम या सर्व भूमिका आपण 17व्या अध्यायात वगैरे बघतोच, नाही असं नाही. परंतु या इथनच ती खरी सुरुवात होती. म्हणून या ज्ञानाला फार महत्व आहे. कारण हे ज्ञान सात्विकतेकडे माणसाला घेऊन जात असतं. त्याच्या मूळ शोधाला एक प्रकारे आवाहन करीत असत. नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनात हे विचार येत जातात, लक्षात. भले नंतर सुटून जातात, नाही असं नाही. परंतु त्या काळ पुरते का होईना ते विचार आपल्या मनात सारखे येत राहतात. तू स्वमुखे जे बोलिले ते आहे, हे आम्ही नादासी रूप देखिले, आधी चंदन तरुची फुले तुरंबित आहोमा. तया पार्थाची हा बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानाची जाहला आगर हा, ऐसा पती कराची तोषा आत, प्रेमाचा ओघ संभळत सायासे सावरणी अनंत काय बोले. म्हणून तुम्ही जे स्वमुखाने सांगितले ते ऐकून आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच पाहिले, किंवा आत सुवासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहोत असे वाटले. ही अर्जुनाची मानसिकता इथं ज्ञानेश्वर सांगतायत की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ज्ञानेश्वर माऊली स्वतः जेव्हा बोलत असतील तेव्हा बाकीच्यांचा काय भाव तयार झाला असेल असाही विचार तुम्ही करू शकता. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले व खरोखर अर्जुन हा भक्ती ज्ञानाचे कोठार झाला असे मनात म्हणाले. असे मनात म्हणाले. याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी भक्ती ज्ञानाचा आविष्कार पाहून भगवंताला झालेल्या संतोषाने भगवंताच्या अंतःकरणात प्रेम उचंबळून आले. पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा वेग आवरून देव पुढे बोलू लागले. म्हणून तो आवेग सुद्धा त्याने आवरला आणि आता ते बोलायला लागले. हा भाग आपण आता पुढच्या वेळा बघूया. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.